लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। तरुणाच्या गळ्यातील 30,000 रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना भवानी पेठेत घडली आहे। या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। हा प्रकार शनिवारी रात्री दिनांक 27 जानेवारी रोजी 7च्या सुमारास भवानी पेठेतील पत्रा चाळीजवळ घडलाय। याबाबत जियान खान याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून दानिश शेख आणि हिदायत शेख यांच्यावर IPC 394 397 34 सह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत। शनिवारी रात्री 7च्या सुमारास जियान खान पत्रा चाळीजवळ उभारला होता। त्यावेळी आरोपी हिदायत शेख या ठिकाणी आला। त्याने जियान याची कॉलर पकडून परवा तुला माज आला होता का असं म्हणत मारहाण केली। तर दानिश शेख याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादी याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर आणि डोक्यात वार केले। यावेळी जिहान जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका गॅरेजमध्ये गेला। आरोपींनी त्याचा पाठलाग करून गॅरेजमध्ये आले। त्या ठिकाणी आरोपींनी फिर्यादीला धारदार शस्त्रांनी मारहाण केली। तर दानिश याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 30,000 रुपये किमतीचे 7.5 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला। याबाबत जिहान याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।